नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल चॅप्टर नंबर फर्स्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया. आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे टी सेक्शन. टी सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया कसा काढतात. तर चला तर बघूया, सुरू करूया टी सेक्शनचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर बघा, हा तुमचा एक टी सेक्शन आहे. सर्वात आधी मी याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहून देणार आहे, फॉर्म्युले लिहून देणार आहे आणि त्यानंतर आपण याच्यावर न्यूमेरिकल घेऊया. 3 न्यूमेरिकल घेऊ आजच्या लेक्चर मध्ये. तर हा तुमचा टी सेक्शन आहे. जो वरचा पोर्शन आहे याला फ्लेंज म्हणतात. त्याच्यानंतर या फ्लेंज पासून तर बॉटम पर्यंतचा जो फ्लेंज हे आहे पोर्शन आहे याला वेब म्हणतात. काय म्हणतात? वेब. आणि टॉप पासून तर बॉटम पर्यंत जे डिस्टन्स राहणार आहे याला ओव्हरऑल डेप्थ म्हणतात. काय म्हणतात? ओव्हरऑल डेप्थ. अत्यंत सोपी असा टॉपिक आहे आणि सिंपल आहे. आता लक्ष द्या, याच्यात दोन रेक्टेंगल तयार होतात. हा एक वरचा एक रेक्टेंगल तयार होतो, एक खालचा रेक्टेंगल तयार होतो. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया बघा, ऍक्सिस नुसार मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होते? चेंज होते. तर सर्वात आधी मी तुम्हाला एक्स एक्स ऍक्सिसचे फॉर्म्युले लिहून देणार आणि नंतर मी तुम्हाला वाय वाय ऍक्सिसचे फॉर्म्युले लिहून देणार. तर बघा आता एक्स एक्स ऍक्सिस मुवमेंट ऑफ इनर्शिया जर समजा आपल्याला एक्स एक्स ऍक्सिस काय करायचा आहे? फाइंड करायचा आहे. तर कसा फाइंड करायचा? तर सर्वात पहिली स्टेप्स आहे याच्या. स्टेप नंबर फर्स्ट, सर्वात आधी आपल्याला एरिया काढावा लागेल. काय काढावा लागेल? एरिया. आणि एरियाचा फॉर्म्युला आहे ब्रेथ इंटू डेप्थ. सिंपल फॉर्म्युला आहे बी इंटू डी. त्याच्यानंतर एक्स एक्स ऍक्सिस साठी आता सेकंड नंबर मध्ये आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे इथं आता दोन रेक्टेंगल तयार झालेले आहेत. तर दोन रेक्टेंगलचा वेगवेगळा सेंटरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल. म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढावा लागेल सेंटरचा, सेंट्रॉइडलचा. तर याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्स एक्स ऍक्सिस साठी फॉर्म्युला याचा BD³/12. काय फॉर्म्युला आहे? BD³/12. या डायग्राम साठी वेगळा लागेल ना BD³/12 आणि या डायग्राम साठी वेगळा लागेल BD³/12. आता मी फक्त एक सिक्वेन्स लिहून देत आहे फॉर्म्युलाचा. त्याच्यानंतर बघा स्टेप नंबर थर्ड. स्टेप नंबर थर्ड मध्ये आपल्याला डिस्टन्स लागणार y1 आणि y2. लक्षात ठेवा, एक्स एक्स ऍक्सिस साठी डिस्टन्स लागते y1 आणि y2. आता हा कसा फाइंड करायचा? y1 आणि y2. तर बघा, पहिली जे डायग्राम आहे, पहिल्या डायग्रामचा सेंटर इथं राहते आणि सेकंड डायग्रामचं सेंटर इथं राहते. आता आपल्याला एक्स एक्स ऍक्सिस जर काढायचा असेल तर आता आपल्याला डिस्टन्स पाहिजे y1 आणि y2 चं. तर कसं काढायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. तर या सेंटर पासून तर या ग्राउंड पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स असते y1 आणि या सेंटर पासून तर या ग्राउंड पर्यंतचं डिस्टन्स हे डिस्टन्स असते y2. सिंपल आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, ओव्हरऑल डेप्थ देऊ शकतात, फ्लेज देऊ शकतात, याची थिकनेस राहणार, वेब राहणार. तर याचं सेंटर पॉइंट म्हणजे याचा हाफ डिस्टन्स आणि इतकं डिस्टन्स म्हणजे y1 भेटेल आणि y2 म्हणजे इथून तर एवढं डिस्टन्स. या वेबचा हाफ y2 भेटून जाईल. y1 आणि y2 काढल्यावर आपल्याला y बार काढावा लागेल. स्टेप नंबर 4 मध्ये y बार. y बारचा फॉर्म्युला आहे a1 y1 प्लस a2 y2 अपॉन a1 प्लस a2. a1 प्लस a2 हे झाली आपली स्टेप नंबर 4. स्टेप नंबर 4 झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला h1 काढावा लागते. h1. आता h1 कसा काढतात लक्ष द्या. y1 मायनस y बार फॉर्म्युला आहे आणि एक h2 काढावा लागते. याचा फॉर्म्युला आहे y बार मायनस y2. पण तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाहीये. याची एक ट्रिक्स लक्षात ठेवायचं, कारण इथं कन्फ्युजन होईल तुमचं. y1 मधून y बार मायनस करावं की y बार मधून y2 मायनस करावं, कसं आहे. तर इथं काय करायचं, मी तुम्हाला एक हिंट देतो. मोठ्यातून लहान मायनस करायचं. मोठ्यातून लहान मायनस करणे. y1 आणि y बार याच्यातला जो पण मोठा असेल तो समोर लिहायचा आणि लहानवाला मायनस करायचा. इथं पण जो पण मोठा असेल तो समोर लिहायचा आणि छोटा त्याच्यातून मायनस करायचा. फक्त पॉझिटिव्ह आपल्याला आन्सर पाहिजे. त्याच्यानंतर स्टेप नंबर 6 अशी आहे की आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे एक्स एक्स ऍक्सिसचा. आता मुवमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिसचा काढायचा आहे. तर पहिले आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया x1 ऍक्सिसचा काढावा लागेल. म्हणजे वरचा जो रेक्टेंगल दिसत आहे, हा जो तुम्हाला पहिला रेक्टेंगल दिसत आहे, याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल आणि याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागेल सेकंड याचा. तर इथं बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया x1 आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया x2. इथं लागणार आहे पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला. तर पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला नुसार बघा, तर पहिल्या डायग्राम साठी IG1 तुम्ही IG1 काढसालच प्लस एरिया 1 इंटू h1 चा स्क्वेअर.
आणि त्याच्यानंतर सेकंड डायग्रामसाठी सेम IG2 प्लस एरिया 2 इंटू H2 चा स्क्वेअर. सिंपल. या फॉर्म्युल्यामध्ये हे व्हॅल्यू पुटअप करावा लागतील आणि त्याच्यानंतर तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स एक्स ऍक्सिस भेटून जाईल. जर विद्यार्थी मित्रांनो जर त्यांनी जर समजा तुम्हाला असं विचारलं की मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला वाय वाय ऍक्सिसचा फाइंड करायचा आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कशाचा काढायचा आहे? वाय वाय ऍक्सिसचा. तर याच्यामध्ये बघा आता वाय वाय ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढताना हा सिमेट्रिकल आहे या वाय वाय ऍक्सिसला. म्हणजे बघा या म्हणजे की या फ्लेंज पासून तर इतकं डिस्टन्स काय आहे? सेम आहे. हे सर समजा तुमची काय असली? वाय ऍक्सिस असली आणि हे समजा तुमची एक्स ऍक्सिस असली. तर या वाय ऍक्सिसला हे काय सेम आहे, सिमिलर आहे. त्याच्यामुळे याचा जो आता बघा वाय वाय साठी आपल्याला एक्स चं डिस्टन्स काढायला लागते, x1 आणि x2. जसं इथं y1 y2 काढलं x साठी, तसं y साठी आपल्याला x1 x2. तर हे डिस्टन्स काय येणार आहे? या सेंटर पासून तर हे सारखं येणार आहे, हे सारखं येणार आहे. मग हे सारखं आलं तर तुमचा जो x बार आहे हा पण सारखा होऊन जाते. तर याच्यामध्ये त्यांनी जसं y1 मायनस y बार केला तसंच आपण x1 मायनस x बार करतो. तर मग सेम आल्यामुळे ते 0 होऊन जाते. आणि x2 मायनस x बार केला ते सेम आलं तर 0 होऊन जाते. मग आता ज्यावेळेस आपण पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला लावतो तर h1 आणि h2 याच्यात 0 बनते. आता लॉजिक लावा की जर h1 0 बनलाय तर एरिया सोबत जर मल्टिप्लाय केलं किती की एरिया आला तर तो 0 होऊन जाईल. हा h2 जर 0 झाला तर हा एरिया 2 पण काय मल्टिप्लाय ना 0 होऊन जाईल. मग त्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? हे काढायची काहीच गरज नाहीये. डायरेक्टली इथं एक फॉर्म्युला लावायचा आय वाय वाय ऍक्सिसचा. तर सर्वात आधी आपल्याला IG काढावा लागेल. तर IG चा फॉर्म्युला आहे आता हा वाय वाय ऍक्सिसचा IG चा फॉर्म्युला आहे b3d/12. एक्स एक्स ऍक्सिसचा फॉर्म्युला काय? bd3/12. म्हणजे एक्स एक्स ऍक्सिस मध्ये d ला क्यूब लागते आणि वाय वाय ऍक्सिस मध्ये b ला क्यूब लागते. मग आता याच्यात दोन डायग्राम आहेत तर इथं IG1 आणि IG2 काढावा लागेल आपल्याला. IG1 आणि IG2 सेम फॉर्म्युलाच लागेल bd3/12. आणि त्याच्यानंतर इथं डायरेक्ट तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता वाय वाय ऍक्सिसचा. अत्यंत सोपी आहे. पहिल्या डायग्रामचा मोमेंट ऑफ इनर्शिया bd3/12. आता याला 1 1 म्हणून घेऊ म्हणजे की जो रेक्टेंगल आहे रेक्टेंगल नंबर फर्स्ट हा रेक्टेंगल नंबर फर्स्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि सेकंड रेक्टेंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस इथं b3d/12 हाच फॉर्म्युला लागणार आहे आणि इथं लागणार आहे 2 2. तुम्ही याला एक ऑर फॉर्म्युला पण लिहू शकता. डायरेक्टली असं पण लावलं तर चालते. आय वाय वाय इज इक्वल टू इथं तुम्ही म्हणू शकता IG1 प्लस IG2 आणि त्याच्यानंतर इथं फॉर्म्युला लावा तुम्ही b3d/12 आणि इथं पण b3d/12 असं पण म्हटलं चालते. 1 1 2 2 सेमच आहे. म्हणजे की पहिले IG1 काढा नंतर IG2 काढा असं न करता तुम्ही डायरेक्ट काढलं तरी चालेल. आणि हा बघा हा 12 बेस काय सारखा आहे तो वरच्याची ऍडिशन असं डायरेक्ट केलं तरी चालेल. तर आता आपण हे सर्वच्या सर्व न्यूमेरिकल मध्ये बघूया. चला तर सुरू करूया प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Find the moment of inertia of a T section 150 mm by 180 mm by 40 mm. Find the centroidal axis YY. The overall depth of the section 180 mm. Overall depth 180 mm दिलेली. लक्षात ठेवा यानं सांगितलं. आता फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए टी सेक्शन. टी सेक्शनचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे सेंट्रोइडल वाय वाय ऍक्सिसचा. तर एक टी सेक्शन काढून घ्यायचा. हा असा असतो टी सेक्शन. हा काढला टी सेक्शन. त्याच्यानंतर त्याने डायमेन्शन दिलं 150 mm बाय 180 mm बाय 40 mm. आता लक्ष द्या त्यांनी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं सांगितलेलं आहे मेन्शन केलेलं आहे की द ओव्हरऑल डेप्थ ऑफ द सेक्शन 180 mm. म्हणजे याच्यातली 180 mm हे ओव्हरऑल डेप्थ आहे. हे किती आहे? 180 mm हे ओव्हरऑल डेप्थ दिलेली आहे. म्हणजे की टॉप पासून तर बॉटम पर्यंतचं डिस्टन्स किती दिलेलं आहे? 180 mm. हे दिलेलं आहे 180 mm. आता हे 180 mm टॉप पासून तर बॉटम पर्यंत जर समजा त्यानं हे लिहून दिलं नसतं तर 150 mm आपण ओव्हरऑल डेप्थ घेतली असते. एवढं लक्षात ठेवा. हे इथं लिहून दिलेलं आहे त्यानं की ओव्हरऑल डेप्थ ऑफ द सेक्शन 180 mm. तर इथं आपण टॉप पासून तर बॉटम पर्यंत 180 घेतली. जर हे जर लाईन लिहिलेली नसती तर काय घेतलं असतं 150 mm आपण ओव्हरऑल डेप्थ घेतलं असतं आणि हा 180 mm काय झाला असता फ्लेंज झाला असता. पण इथं त्यानं लिहिलेलं आहे 180 mm ओव्हरऑल डेप्थ आहे म्हणजे की मग याच्यावरून तुम्ही लॉजिक लावसालच की 150 mm काय असेल मग हा फ्लेंज असेल टॉप फ्लेंज असेल.
आणि त्याच्यानंतर 40 mm म्हणजे हे काय याची थिकनेस आहे 40 mm. हे तुम्ही या प्रॉब्लेमच्या गिवन डाट्यावरून हे अशी डायग्राम काढू शकता. आता आपल्याला इथं वेब पण काढावं लागते, तर वेबचं डिस्टन्स आता आपण डायरेक्टली मेन्शन करूया. बघा टोटल डिस्टन्स आहे 180 आणि आपल्याला हा एक रेक्टेंगलचा डिस्टन्स काढायचा, व्हर्टिकल डिस्टन्स काढायचा. टोटल डिस्टन्स किती आहे 180 आणि आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. हे डिस्टन्स किती आहे 180 आहे आणि आता आपल्याला काय पाहिजे हे डिस्टन्स पाहिजे. तर कसं काढसाल तुम्ही या 180 मधून हे जे 40 डिस्टन्स काय करसाल तुम्ही मायनस करसाल, तर किती होऊन जाईल एवढं डिस्टन्स किती होऊन जाईल 140 mm. तर हे भेटून जाईल तुम्हाला वेब. पहिल्याला म्हणायचं डायग्राम नंबर फर्स्ट, दुसऱ्याला म्हणायचं डायग्राम नंबर सेकंड. डायग्राम नंबर फर्स्ट आणि डायग्राम नंबर सेकंड. इथं लिहायचं मग डायग्राम नंबर फर्स्ट, इथं लिहायचं डायग्राम नंबर सेकंड. डायग्राम नंबर फर्स्ट आणि डायग्राम नंबर सेकंड. सिंपल आहे. आता पहिली जी डायग्राम आहे, पहिल्या डायग्राम मध्ये एक रेक्टेंगल आला, तो मी तुम्हाला मेन्शन करून दाखवतो. हा एक रेक्टेंगल आहे असा, हा मेन्शन केला मी की पहिल्या नंबरला हा एक रेक्टेंगल आलेला आहे. मग आता ह्या रेक्टेंगल मध्ये आडवं डिस्टन्स किती आहे, बी किती आहे, ब्रेंथ किती आहे 150. इथे घेतला आपण 150 mm ब्रेंथ. आणि डेप्थ किती आहे, डेप्थ म्हणजे उभं डिस्टन्स किती आहे 40 mm. इथं बघा डायग्राम नंबर सेकंड मध्ये बघा, आता डायग्राम नंबर सेकंड मध्ये आता हे डायमेन्शन किती आहे मग 40, छोटंवाला डायमेन्शन आहे ना, हे 40 आहे तर हे पण 40च राहील, हे 40. तर बी किती आहे 40 mm आणि डेप्थ म्हणजे किती होते, डेप्थ किती आहे 140 mm. आणि आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एरिया काढायची काहीच गरज नाहीये. का काढायची गरज नाहीये, कारण हा सिमेट्रिकल आहे. हा काय सिमेट्रिकल अबाउट वाय वाय एक्सिस सिमेट्रिकल असल्यामुळे हा याचा सेंटर मध्ये येऊन जाईल. त्याच्यामुळे याचा डायरेक्टली बघा x1 पण 30 येते, म्हणजे कितीचा आहे 150चा आहे ना, तर x1 येते 75, x2 पण 75 येते आणि x बार पण 75 येते. तर मग काय करायचं, इथं डायरेक्टच फॉर्म्युला अप्लाय करायचा. टी सेक्शन मध्ये आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. तर फॉर्म्युला आपल्यापाशी IG1 इज इक्वल टू कोणता एक्सिस काढवला आपण वाय वाय एक्सिस, तर बी चा क्यूब डी अपॉन 12, वाय वाय एक्सिस आहे ना, बी क्यूब डी अपॉन 12. आणि त्याच्यानंतर इथं पण IG2, इथं पण फॉर्म्युला लावू आपण बी क्यूब डी अपॉन 12. फॉर्म्युला सारखाच लावायचा, दोन्ही याला फॉर्म्युला काय लावायचा सारखा. एरिया फेरिया काढायची गरज नाहीये, ते डायरेक्ट काय होते 0 होते. त्याच्यामुळे आता बघा बी चा क्यूब किती आहे 150, 150 चा क्यूब, डी किती आहे 40 अपॉन 12. हा भेटून जाईल तुम्हाला IG1. IG1 आता IG1 बघूया कॅल्क्युलेटर मध्ये किती येते. 150 चा क्यूब इंटू 40 अपॉन 12 आणि ENG बटन दाबलं तर इथे येते 11.25 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हा IG1 आहे. तसंच इथं आपल्याला IG2 पण काढायचा आहे. तर IG2 किती येते बघा 40 चा क्यूब, डी किती येते 140 अपॉन 12. टाकू आपण कॅल्शियम IG2 म्हणजे इथे 40 चा क्यूब इंटू 140 अपॉन 12. तर इथे येते 746.67 इंटू 10 टू द पॉवर 3 mm टू द पॉवर 4. IG1 आणि IG2 काढून टाकलं. तर याचा डायरेक्ट फॉर्म्युला लागते माहित आहे का, I वाय वाय एक्सिस इज इक्वल टू डायरेक्ट फॉर्म्युला आहे IG1 प्लस IG2, IG1 प्लस IG2. तर डायरेक्टच आहे की याचा काय होऊन जाते आन्सर येऊन जाते वाय वाय एक्सिसचा. IG1 प्लस IG2 जर समजा आपण डायरेक्ट केलं तर याचा आन्सर येणार आहे. तुम्ही म्हणसाल सर असं का, कारण बघा याचा आहे की नाही x1, आपल्याला x1 आणि x2 काढायला लागते. तर याचा x1 माहित आहे का, x1 30 येते 30 mm, x2 पण किती येते 30 mm आणि x बार पण किती येते 30 mm येते.
कारण हा सिमेट्रिकल अबाउट वाय वाय एक्सिस आहे. मग आता आपण याच्यातून मोठ्यातून लहान मायनस करतो, x1 मायनस एक्स बार करा की एक्स बार मायनस एक्स 30 मायनस 30 झिरो, आणि हा 30 मायनस 30 हा झिरो होऊन जाते. मग झिरोचा मल्टिप्लाय कशासोबत आहे, एरिया सोबत, तोही झिरो होऊन जाते. मग हेच राहतात. याच्यामुळे ते फॉर्म्युले वगैरे काहीच टाकत नाही, डायरेक्ट केलं तरी तुम्हाला मार्क भेटून जातील. तर इथं काय करायचं, डायरेक्ट फॉर्म्युला लावायचा IG1 प्लस IG2. आता IG1 किती आहे सांगा, IG1 आहे 11.25 इंटू 10 टू द पॉवर 6, आणि IG2 किती आहे 746.66 इंटू 10 टू द पॉवर 3. आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर काय येते बघा, 11.25 इंटू टू द पॉवर 6 प्लस 746.66 इंटू 10 टू द पॉवर 3, आणि आन्सर येते 11.99 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हे डायरेक्ट अत्यंत इझी वाला प्रॉब्लेम झालं हे, कारण याच्यात सर्वच्या सर्व झिरो झालं म्हणून हे डायरेक्ट इझी वाला प्रॉब्लेम झालं. एक वेळा अगेन सांगतो मी तुम्हाला समजून, थोडंसं कन्फ्युजन झालं असेल तुमचं, पण सोपीच आहे. प्रॉब्लेम बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए टी सेक्शन 150 mm by 180 mm by 40 mm about the centroidal axis YY. The overall depth of the section 180 mm. आपण काय केलं, एक टी सेक्शन काढला. एक टी सेक्शन काढल्यावर इथं बघितलं आपण की ओव्हरऑल डेप्थ किती आहे, ओव्हरऑल डेप्थ आहे 180 mm. तर ओव्हरऑल डेप्थ काढली आपण 180 mm. हे आहे ओव्हरऑल डेप्थ 180 mm. त्याच्यानंतर बघा, मग आता हे 150 mm काय झाली, फ्लेंज झाली, 150 mm फ्लेंज. आणि हा जो 40 mm आहे हे थिकनेस, हे 40 mm, आणि हे पण डिस्टन्स किती आहे 40 mm. मग आता लक्षात ठेवा, आता आपल्याला हे वेबचं हाईट काढायची आहे, वेबची हाईट काढायची आहे, ब्रेंथ डेप्थ काढायची आहे. तर काय केलं आपण, 180 मधून 40 काय केला, मायनस केला, तर 140 एवढं डिस्टन्स भेटून जाईल. मग काय केलं, डायग्राम नंबर फर्स्ट आणि डायग्राम नंबर सेकंड. तर बी काढला याचा, ब्रेथ किती आहे 150 mm, डेप्थ किती आहे 40 mm, डी किती आहे 40. बी म्हणजे होते आडवं डिस्टन्स 150, डी म्हणजे उभं डिस्टन्स पहिल्या डायग्रामचं. आणि डायग्राम नंबर सेकंड, याच्यात बी म्हणजे आडवं डिस्टन्स किती आहे 40 आणि उभं डिस्टन्स किती आहे 140 mm. मग IG1 YY एक्सिस काढायचा ना आपल्याला, मग फॉर्म्युला आहे बी क्यूब डी बाय 12. मग इथं आलं 150चा क्यूब, डी आहे 40, 12 अपॉन 12, म्हणजे फायनल आन्सर येणार आहे 11.25 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4 IG1. आता IG2 फॉर्म्युला आहे बी क्यूब डी बाय 12. तर बी आहे 40चा क्यूब, डी आहे 140 अपॉन 12, कॅल्सी टाकलं 746.66 इंटू 10 टू द पॉवर 3, आणि या दोघांचा ऍडिशन केली IG1 प्लस IG2, हे फायनल आन्सर आलं 99 इन 6 mm टू द पॉवर 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. ए टी सेक्शन हॅज फ्लेंज 120 mm by 20 mm and wave 15 mm by 120 mm. Overall depth 140 mm. Calculate the moment of inertia about its vertical centroidal YY axis. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. तर बघा आता प्रॉब्लेम काय म्हणते, ए टी सेक्शन काढला आपण. टी सेक्शन म्हटलं तर टी सेक्शन काढून घ्यायचा. त्याच्यानंतर काय म्हणते, फ्लेंज 120 by 20. ओके, फ्लेंज आहे का नाही आहे, हे डिस्टन्स आहे 120 mm बाय 20 mm, 120 mm बाय 20 mm. वेब दिलेली आहे 15 mm बाय 120 mm. ओके, 15 बाय 120, हे डिस्टन्स आहे 15 आणि हे डिस्टन्स आहे 120 mm. आणि ओव्हरऑल डेप्थ दिलेली आहे 140 mm. ओव्हरऑल डेप्थ आहे 140. तसे बघा 20 प्लस 120 140 झाले असते. इथे तुम्ही एक डॉट रेक्टेंगल नंबर फर्स्ट आणि रेक्टेंगल नंबर सेकंड. आपल्याला वाय वाय एक्सिस काढायचा. काय काढायचा आहे, वाय वाय एक्सिस. काहीच टेन्शन नाही घ्यायचं. पहिल्याला म्हणा डायग्राम नंबर फर्स्ट आणि दुसऱ्याला म्हणा डायग्राम नंबर सेकंड. वाय वाय एक्सिस काढणं तर अत्यंत सोपीच आहे. डायग्राम नंबर फर्स्ट आणि डायग्राम नंबर सेकंड. तर पहिल्या डायग्राम मध्ये आपल्याला बी आणि डी काढायचा आहे, बी काढायचा आहे आणि डी काढायचा आहे. आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये बी आणि डी पाहायचं. बी म्हणजे होते आडवं डिस्टन्स आणि डी म्हणजे होते उभं डिस्टन्स. डायग्राम नंबर फर्स्ट पाहता म्हणजे की रेक्टेंगलची.
बघा हे पहिली डायग्राम, हे डायग्राम नंबर फर्स्ट. तर याच्यामध्ये आडवं डिस्टन्स किती आहे सांगा. हे आडवं डिस्टन्स आहे 120 बी, आणि डी किती आहे 20. बी आहे 120 आणि डी 20. 120 आणि डी किती आहे 20 mm. त्याच्यानंतर डायग्राम नंबर सेकंड हायलाइट करून दाखवतो. बघा हे हायलाइट केलं डायग्राम नंबर सेकंड. याच्यामध्ये बी किती आहे 15 आडवं डिस्टन्स आणि उभं डिस्टन्स 120. म्हणजे की आता बघा आडवं डिस्टन्स आहे 15 आणि उभं डिस्टन्स आहे 120 mm. आणि आता आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर हा एकदम सिंपल आहे, डायरेक्ट काढणं. आय वाय वाय, आता डायरेक्ट फॉर्म्युला काय IG1 प्लस IG2. IG1 प्लस IG2 डायरेक्ट फॉर्म्युला लावून ठेवू. IG1 म्हणजे आता लक्ष द्या, वाय एक्सिसचा फॉर्म्युला आहे B3D/12 प्लस B3D/12. हा असा फॉर्म्युला आहे. तर याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये मी काय केलं, याचा IG1 काढला होता, याचा IG1 काढला होता, असंही केलं तर चालते डायरेक्ट. तर आता बघा पहिला बी, आता इथं की याला 1 द्यायला गेलं, लक्षात ठेवता, आणि याला 2 द्यावं लागेल. हे सेकंड मेथड आहे. हा 1 आणि हा 2 म्हणजे लक्षात देण्यासाठी, बाकी काहीच नाही. पहिलं किती आहे 120चा क्यूब, डी किती आहे 20/12 आणि डी किती आहे 15चा क्यूब, डी किती आहे 120/12 आणि हे पूर्णच्या पूर्ण कॅन्सर येऊन जाते. हे शॉर्टकट मेथड आहे याच्या आधीपेक्षा पण. तर तुम्ही या मेथडनं केलं तरी चालते. वरच्या मेथडनं करा. वरच्या मेथडमध्ये काय केलं आपण, IG स्पेशल काढला होता, याचा स्पेशल काढला होता, नंतर ऍडिशन केली होती. तसं करा की असं करा. म्हणजे प्लेटमध्ये आहे तर भाजी, पहिले भाजी पोळी खाल्ली होती, आता आज काय केलं, पहिले भात खाऊन टाकला, नंतर भाजी पोळी खाऊ, असं केलं, थोडंसं एकत्र करून टाकलं. आता बघा 120चा क्यूब इंटू 20/12 प्लस 50 इंटू 120/12 आणि त्यानंतर ENG बटन दाबून देऊ. तर आन्सर येणार आहे याचं 2.9137 इंटू 10⁶ mm⁴. प्रॉब्लेम इज सॉल्व. अत्यंत सोपी आहे. डायरेक्ट कसं आहे IG1 बघा. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं, मी तुम्हाला हिंट देतो. याचा IG1 काढला होता, याचा IG2 काढला होता, नंतर ऍडिशन केली होती. इथं काय करून टाकलं, एकट्टाच करून टाकलं तरी चालते, असंही केलं तरी चालेल. सिंपल आहे. BD काढला आणि IYYचा फॉर्म्युला IG1 प्लस IG2, BD3/12 आणि BD3/12. हे पहिला वाला IG हा IG1 आहे आणि हा IG2 आहे. आणि असं काय झालं, तुमचं प्रॉब्लेम काय झालं, सॉल्व्ह झालं. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 3. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए T सेक्शन having top flange 200 mm by 20 mm and wave 200 mm by 20 mm about centroidal YY axis. About centroidal YY axis. तर एक T सेक्शन काढला आपण. त्याच्यानंतर टॉप फ्लेंज दिलाय 200 by 20 mm. 200 by 20. त्याच्यानंतर वेब दिलेला आहे 200 by 20 mm. वेब पण ते एवढं दिलेलं आहे. लक्षात ठेवा, ते मोठं डिस्टन्स असेल 200 आणि 20. थोडं दिमागाचा. आता हे तर 200 नसू शकते, कारण की लहान डिस्टन्स. नंबर फर्स्ट, डायग्राम नंबर सेकंड. 220 220. आता डायग्राम नंबर फर्स्ट मध्ये बघा आणि डायग्राम नंबर सेकंड. फक्त आपल्याला BD कायचा आहे, बी कायचा आहे आणि डी पाहायचा आहे. इथं पण बी पाहायचा आहे आणि इथं पण डी पाहायचा आहे. तर बी किती यायचं, पहिले याच्यात बी आहे 200 आणि डी आहे 20. 200 डी आहे 20 आणि याच्यात बी किती आहे 20 आणि डी आहे 200.
आणि तुम्हाला काय करायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया आय वाय वाय एक्सेस, डायरेक्ट फॉर्म्युला आहे IG1 प्लस IG2, ऍडिशन करून टाकायचे. म्हणजे की वाय वाय एक्सेस असल्यामुळे फॉर्म्युला लक्षात ठेवतात, BD क्यूब बाय 12, म्हणजे B क्यूब D बाय 12 आहे. B क्यूब D बाय 12 हा फॉर्म्युला, B क्यूब D बाय 12. त्यानंतर B किती आहे 200, 200चा क्यूब. D किती आहे 20 अपॉन 12. B किती आहे 20, 20चा क्यूब. D किती आहे 200 अपॉन 12. कॅल्शियम टाका आणि आन्सर काढा. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आय वाय वाय पाहू किती येते. तर इथे येते 200चा क्यूब इंटू 20 अपॉन 12 प्लस 20चा क्यूब इंटू 200 अपॉन 12. तर ENG आला 13.4666 इंटू 10 टू द पॉवर 6 mm टू द पॉवर 4. हे झालं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा. असाच पहिला जो चॅप्टर आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल फ्रॉम मुवमेंट ऑफ इनर्शिया, पूर्णच्या पूर्ण सिरीज चॅप्टर नंबर 1 यूट्यूबवर अवेलेबल आहे. धन्यवाद.